महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी 26 जुलै रोजी कराड तालुक्यात दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कराड तालुक्यातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. रविवारी दुपारी 3:15 खोडशी तालुका कराड येथे नामदार डॉक्टर विखे पाटील यांचे आगमन होणार असून तेथे ते खोडशी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर कृष्णा कालव्याची पाहणी करून कालव्याच्या सद्यस्थितीचा तसेच सिंचन व्यवस्थेचा आढावा घेतील. यानंतर टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत टेंभू पंपगृह टप्पा 1 टेंभू बॅरेज आणि टेंभू पंपगृह टप्पा 1 या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देऊन त्यातील कामांची पाहणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कराडसह सांगली जिल्ह्यातील शेतीला मोठा लाभ होत असल्याने या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाहणी दरम्यान जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व अभियंत्यांसोबत मंत्री डॉक्टर विखे पाटील सविस्तर चर्चा करणार. यामध्ये प्रकल्पांची सद्यस्थिती, सुरू झालेली कामे, प्रलंबित बाबी, भविष्यातील नियोजन तसेच प्रस्थापित विकास कामांबाबत ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सिंचन प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे मलकापूर कराड येथील कृष्णा विश्वविद्यापीठाला भेट देणार आहेत. तेथील नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी सुमारे 6:15 ते मोटारीने साताऱ्याकडे प्रयाण करणार आहेत. जलसंपदा मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे कराड तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.